Page number 94 and 95, Unit 4.4, The Unsinkable Ship, English Workshop. Question number first. A. Find any 6 words from the text that have suffixes. Underline the suffix in each of them. या कथेतून सफिक्स म्हणजे अंत्यप्रत्यय असलेले 6 शब्द शोधा आणि लिहा आणि कोणते सफिक्स लावलेले आहेत त्यांना अधोरेखित करा. अँड द वर्ड्स विथ सफिक्स आर लार्जेस्ट, फायनेस्ट, बिल्डिंग, एव्हरीवन, comfortable, and in another group there are something, direction, nothing, and heard, and the suffixes are underlined. जे अंत्यप्रत्यय आहेत त्यांना लाल रंगाने अधोरेखित केलेलं आहे. क्वेश्चन नंबर A. B. 2 words may combine to form a new word with a changed meaning. Such words are called compound words in English. आता 2 वेगळे शब्द एकत्र करून एक वेगळ्याच अर्थाचा दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दाला इंग्रजीमध्ये कंपाऊंड वर्ड असं म्हणतात, म्हणजे मिश्र शब्द असं त्या शब्दाला म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एव्हरी प्लस थिंग इज इक्वल टू एव्हरीथिंग. आता एव्हरी आणि थिंग हे 2 वेगळे शब्द आहेत. दोघांचेही अर्थ वेगळे आहेत, परंतु हे दोघं शब्द एकत्र केल्यानंतर एव्हरीथिंग हा शब्द नवीन शब्द तयार झाला आणि त्याचा अर्थ पण वेगळाच आहे. सो सम ऑफ देम हॅव अ हायपन. आता यांच्यातल्या काही शब्दांना मध्येच हायपन असतो, म्हणजे डॅश आडवी रेष असते. फॉर एक्झाम्पल, लाईफ स्किल्स यांच्यामध्ये जो हायफन दाखवलेला आहे ही खूण, त्याला हायपन म्हणतात. अँड नाव फाइंड 4 or 5 कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. असेच 4 ते 5 संयुक्त शब्द, तुमच्या मिश्र शब्द तुमच्या पुस्तकातून या कथेतून शोधा आणि लिहा. अँड द वर्ड्स आर कम्फर्ट प्लस एबल इज इक्वल टू कम्फर्टेबल, नो प्लस थिंग इज इक्वल टू नथिंग, photo plus graph is equal to photograph, life plus boats is equal to lifeboats, ice plus bugs is equal to icebergs, and every plus one is equal to everyone. There are other words also. You can find them and write them down. इतरही काही शब्द आहेत. क्वेश्चन नंबर A आणि B दोघांमधले तुम्ही अजून इतर शब्द शोधून ते लिहू शकतात फ्रॉम द स्टोरी, पण ते कथेमधून शोधायचे आहेत हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 2. A. रीड द टेक्स्ट अँड आन्सर. कथेतील मजकूर वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. A. व्हॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन. टायटॅनिक या शब्दाचा अर्थ काय. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज ऑर व्हेरी व्हेरी बिग. खूप मोठा, महाकाय किंवा विशाल असा टायटॅनिक या शब्दाचा अर्थ होतो. देन क्वेश्चन नंबर B. हाऊ मेनी पॅसेंजर्स डिड टायटॅनिक कॅरी. टायटॅनिक कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. टायटॅनिकमध्ये किती लोक प्रवास करत होते किंवा किती लोकांना ती घेऊन जात होती, तर 2000पेक्षा जास्त लोकांना, प्रवाशांना ती जहाज घेऊन जात होती. क्वेश्चन नंबर C. वाय वेअर द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक प्राऊड. टायटॅनिक या जहाजावरच्या लोकांना अभिमान का वाटत होता. द पीपल वेअर फील प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट, बिगेस्ट अँड मोस्ट लक्झरियस शिप इन द वर्ल्ड. जगातल्या सगळ्यात उत्तम आणि आरामदायी अशा जहाजातून ते प्रवास करत होते, म्हणून त्यांना अभिमान वाटत होता. D. Why did people call Titanic an unsinkable ship? लोक टायटॅनिक या जहाजाला कधीच न बुडणारे जहाज असं का संबोधत होते.
बिकॉज पीपल थॉट दॅट इट कुड नेवर थिंक. कारण लोकांना असं वाटलं होतं की हे जहाज कधीच बुडणार नाही. ई. What did Carpathia's crew find? The Carpathia's crew found lifeboats on Titanic. त्या कार्पेथिया या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांना काय सापडलं तर कार्पेथिया या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांना टायटॅनिक या जहाजावरच्या जीवन संरक्षक बोटी सापडल्या. देन एफ. Who was the director of the film based on the Titanic's maiden voyage? टायटॅनिकचा प्रवास, पहिलाच समुद्र प्रवास याच्यावर आधारित जो चित्रपट तयार केला गेला त्या चित्रपटचे निर्माते कोण होते? सो द प्रोड्युसर वॉज हिज नेम वॉज जेम्स कॅमेरॉन. त्या डायरेक्टरचं नाव होतं जेम्स कॅमेरॉन. अँड द लास्ट क्वेश्चन दॅट इज जी. वेअर डिड द सायंटिस्ट्स फाइंड टायटॅनिक? त्या शास्त्रज्ञांना टायटॅनिक जहाज कुठे आढळलं किंवा सापडलं? अँड द आन्सर इज दॅट द सायंटिस्ट्स फाउंड द टायटॅनिक ॲट द डेप्थ ऑफ अराउंड 4,000 meters ऑन द ओशन फ्लोअर. समुद्राच्या महासागराच्या तळाशी जवळपास 4,000 मीटर म्हणजे जवळपास 13,000 फूट खोलीवर त्यांना टायटॅनिक हे जहाज आढळलं. देन क्वेश्चन 2B. डिस्कस इन ग्रुप्स ऑफ 4 अँड फाइंड आउट. 4-4च्या गटात चर्चा करा आणि शोधा. ए. रिझन्स फॉर द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. टायटॅनिक या जहाजाच्या बुडण्यासाठी असलेली कारणं कोणती? सो ॲज फार ॲज माय पर्सनल ओपिनियन इज कन्सर्न्ड, I find the reasons behind sinking the ship, and they are: it was the time of night. It was the first reason. The iceberg suddenly noticed in the way of Titanic. आणि त्याच्यामुळे रात्रीची वेळ असल्यामुळे तो हिमनग दिसला नाही, तो अचानक समोर आला. And the ship was so big that it could not turn in short time. आणि जहाज मोठं असल्या कारणाने त्याने आपली दिशा बदलण्यासाठी वेळ घेतला, लवकर त्याने दिशा बदलली नाही. सो द साईड ऑफ द शिप स्क्रॅप्ड ऑन माउंटेन ऑफ आईस. आणि म्हणून त्या हिमनगावर, जणू काही बर्फाच्या त्या डोंगरावर जहाजाची एक बाजू घासली गेली. आईसबर्ग कट होल्स अलॉंग साईड द शिप. आणि ती एक बाजू जवळपास पूर्णपणे त्या हिमनगाने कापून काढली. द वॉटर पोर्ड इन द शिप अँड इट सिंक्ड. आणि त्याच्यामुळे त्या जहाजामध्ये जहाजांच्या प्रत्येक मजल्यावर, तळमजल्यापासून वरतीपर्यंत पाणी भरायला सुरुवात झाली. आणि या सर्व कारणांमुळे टायटॅनिक हे जहाज बुडलं. देन द नेक्स्ट सब क्वेश्चन इन बी, अँड दॅट इज ऑल्सो बी. बीमधलाच दुसरा उपप्रश्न आहे बी. इफेक्ट्स ऑफ द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. टायटॅनिक हे जहाज बुडाल्याचे परिणाम काय झाले? So as far as my opinion is concerned, I can say that when the Titanic began to sink, the passengers on it jumped into the ocean, and the water of the ocean was ice cold. Then many crowded in the lifeboats. बऱ्याच लोकांनी त्या महासागराच्या पाण्यात उड्या मारल्यात घाबरून, भीतीने, जहाज बुडायला लागल्यावर. आणि काहींनी त्या लाईफबोट्सवर म्हणजे जीवनरक्षक बोटींवर खूप गर्दी केली. देन हू जम्प्ड डाईड इन आईस कोल्ड वॉटर. थाउजंड्स वेअर डाईड. आणि ज्यांनी त्या पाण्यामध्ये उड्या मारल्या होत्या, हजारो लोक मेलीत त्या गार पाण्यामुळे. देन दिस इन्सिडेंट मेड पीपल टू थिंक हार्डर अबाउट सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप्स. आणि या घटनेमुळे जहाजावर असणाऱ्या प्रवाशांबाबत, त्यांच्या सुरक्षिततेबाबत लोकांना विचार करायला भाग पाडलं. इट वॉज डिसाइडेड देन फर्स्ट ऑल शिप्स हॅव इनफ रूम इन देअर लाईफबोट्स टू कॅरी एव्हरीवन ऑन द बोर्ड. आणि त्यानंतर पहिलं डिसिजन असं घेण्यात आलं, असं ठरवण्यात आलं की त्या जहाजावर
उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रवाशासाठी जीवन संरक्षक बोटीमध्ये जागा असायला हवी. अँड सेकंड, शिप्स मस्ट कीप देअर रेडिओज वर्किंग एव्हरी आवर ऑफ द डे अँड नाईट. आणि जहाजांनी आपला जो रेडिओ संच आहे संदेशाचा, तो संदेशाचा संच रात्र आणि दिवस आणि रात्रीच्या प्रत्येक तासाला चालू ठेवायचा आहे. तो कधीही बंद करायचा नाही असं ठरवण्यात आलं. क्वेश्चन नंबर 3. रीड अँड फाइंड वर्ड्स रिलेटेड टू सी अँड अरेंज देम अल्फाबेटिकली. समुद्राशी संबंधित शब्द या कथेतनं शोधा आणि लिहा आणि ते शब्द वर्णानुक्रमाने लिहा. नाव आय हॅड फाउंड द वर्ड्स अँड आय हॅड रिटन देम ऑलरेडी इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मी ते शब्द शोधलेत आणि ते शब्द डायरेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डरनेच लिहिलेले आहेत. अँड द वर्ड्स आर काम, फ्लोटिंग, आइसबर्ग, सेल, सी, ship, sinking, voyage and water. These are the words which are related to the sea and I had already arranged them in alphabetical order. Question number 4a. She was as tall as a building with 15 stories. म्हणजे ती जहाज, she means it is used for Titanic. Titanic was as tall as a building with 15 stories. म्हणजे 15 मजली इमारती एवढी ती उंच होती. Here she means the Titanic is compared with a building of 15 stories. You know that when a comparison is made between two objects of different kinds it is called simile. म्हणजे ज्या वेळेला दोन भिन्न वस्तूंची तुलना केलेली असते आणि ती तुलना ॲज किंवा लाईक ॲज अशा फॉर्मॅटमध्ये केलेली असते त्यावेळेला त्या ठिकाणी सिमिली हा अलंकार असतो. अ सिमिली इज इंट्रोड्युस्ड बाय द वर्ड ॲज ऑर लाईक. आणि सिमिली हे जे काही आहे याचा परिचय ॲज किंवा लाईकने या शब्दांनी होतो. फ्रेम 5 of your own sentences using the construction as म्हणजे as हे वाक्य वापरून आपल्याला 5 वाक्य तयार करायची आहेत स्वतःची आणि ती वहीमध्ये लिहायची आहेत. राईट देम डाऊन इन युअर नोटबुक. सो आय हॅड मेड द सेंटेन्सेस युझिंग ॲज अँड दे आर फर्स्ट, ही इज ॲज कनिंग ॲज अ फॉक्स म्हणजे तो कोल्ह्यासारखा धूर्त आहे. माय फ्रेंड इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. माझा मित्र सिंहासारखा शूर आहे. इट इज ॲज सॉफ्ट ॲज कॉटन. हे कापसासारखं मऊ आहे. टीचर वॉज ॲज कूल ॲज आईस. शिक्षक हे बर्फाप्रमाणे शांत होते, थंड होते. देन फिफ्थ, इट वॉज ॲज शार्प ॲज अ नाईफ. ते चाकूसारखे धारदार होते. सो इन ऑल दीज सेंटेन्सेस देर इज कंपॅरिझन ऑफ टू थिंग्स विथ द हेल्प ऑफ ॲज अँड वी हॅव रिटन देम इन द गिवन फॉर्मॅट. आपण दिलेल्या फॉर्मॅटप्रमाणे ते लिहिलेले आहेत. नाव क्वेश्चन नंबर बी. क्वेश्चन नंबर 4b. द कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. आता जे कार्पेथिया जहाज आहे हे कार्पेथिया जहाज त्यांना वाचवण्यासाठी त्याला खूप उशीर झाला असा याचा अर्थ. राईट 3 sentences ऑफ युअर ओन युजिंग द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन. टू. आता या वरील वाक्यामध्ये टू, TOO अँड TO2 अशा या शब्दांची योजना करून वाक्य बनवलेले आहे, वाक्यरचना केलेली आहे. आणि आता तुम्हाला किमान 3 वाक्य अशा प्रकारची बनवायची आहेत की ज्याच्यामध्ये टू वापरलेला आहे. आता टू म्हणजे हे खूप असं होतं की हे करणं अशक्य झालं. म्हणजे आता या वरील वाक्यामध्ये कार्पेथियाला फार उशीर झाला म्हणून ते
त्या लोकांना वाचवू शकलं नाही. असं झालं म्हणून हे करू शकला नाही अशा सिच्युएशनला TOO आणि TO2 असं वापरतात. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. आफ्टर दॅट यू कुड इझिली अंडरस्टँड हाऊ टू डू द यूज ऑफ टू अँड टू. And the examples are: first, the train was too fast to catch. ट्रेन इतकी जोरात होती की ती सापडवणं शक्य नव्हतं. Then second, the cover was too hard to break. ते वरील आवरण इतकं मजबूत होतं, इतकं टणक होतं की ते तोडणं अशक्य होतं किंवा शक्य नव्हतं. Then third example, it was too long to reach. ते इतकं लांब होतं की पोहोचणं अशक्य होतं किंवा शक्य नव्हतं. So, when we want to do the construction of something that is impossible to do at that time, we use TOO and TO2. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट इतकी की करणं शक्य नाही किंवा अशक्य आहे असं ज्या वेळेला आपल्याला म्हणायचं असतं किंवा असं कन्स्ट्रक्शन, असा अर्थ ज्या ठिकाणाहून आपल्याला उद्बोधित करायचा असतो त्या ठिकाणी TOO आणि TO2ची योजना किंवा उपयोग केला जातो. पेज नंबर 95. क्वेश्चन नंबर 5. रीड अगेन फ्रॉम 5th paragraph, that is, then came the night of 14th April. 5व्या पॅरेग्राफपासून वाचायला सुरुवात करा आणि तो पॅरेग्राफ आहे देन केम द नाईट ऑफ 14th एप्रिल. इथून सुरुवात करा तर अप टू 12th पॅरेग्राफ, 12व्या पॅरेग्राफपर्यंत की ज्याची शेवटची ओळ आहे द कार्पथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. कार्पथियाला तिथं पोचून त्यांना वाचवण्यासाठी खूप उशीर झाला. अँड व्हाईल रिडिंग दिस पॅरेग्राफ्स, हे पॅरेग्राफ्स वाचत असताना मार्क द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स, महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत त्यांच्यावर खुणा करा. देन युजिंग द पॉईंट्स मेक अ समरी ऑफ इन्सिडेंट इन युअर ओन वर्ड्स युजिंग शॉर्ट सिम्पल सेंटेन्सेस. आणि ज्या मुद्द्यांना तुम्ही खूण केलेली आहे, अंडरलाईन वगैरे केलेली आहे किंवा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तुमच्या मतानुसार त्या मुद्द्यांना अनुसरून सारांश लिहायचा आहे. ते जे काही पॉईंट आहेत त्याच्यावर त्याला अनुसरून अगदी साध्या सोप्या शब्दात आणि वाक्यात आणि थोडक्यात सारांश लिहायचा आहे. राईट आउट द समरी इन 12 to 15 लाईन्स. आणि 12 ते 15 ओळीमध्ये ही समरी म्हणजेच सारांश लिहून काढायचा आहे. सो while reading these paragraphs, I had made some points and I had also written a summary as an example. मी पॉईंट्स पण काढलेत आणि उदाहरण दाखल सारांश पण लिहून दाखवला आहे. So let's read the points first. And the points are: night of 14th April, passengers asleep, captain told to keep watch, an iceberg stood in path, fought to steer Titanic, one side scrapped, at 12:15 a.m. urgent messages sent, the California 20 miles away, radio turned off, Carpathia heard far away, Titanic began to tilt and sink, at 2:20 a.m. on 15th April, Titanic vanished. At 3:40 a.m., Carpathia arrived too late. So these were the points, and now I had written a summary related to these points or according to these points. या मुद्द्यांना अनुसरून मी सारांश लिहिला आहे तो खालीलप्रमाणे. Summary. On 14th April, the sky was clear and the sea was calm. Captain told a man to keep watch. He knew about the icebergs, but suddenly an iceberg noticed at 11:40 p.m., which was in the path of Titanic.
They all fought hard to steer it away, but it couldn't. One side was cut and damaged. Water poured into the ship. Captain knew Titanic was in danger. He sent urgent messages at 12:15 a.m. California ship was near on 20 miles away, but she couldn't get message. The radio was turned off. The ship, the Carpathia, had got the message, but it was far away. At full speed, it took more than 3 hours to reach. Meanwhile, the huge unsinkable ship tilted and had vanished at 2:20 a.m. Carpathia arrived at 3:40 a.m. and they saved few people on the lifeboats. So, in this way, we can write the summary on related paragraphs.